सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात काळीज फाटणारी दुर्दैवी घटना घडली आहे. शहरानजीक असलेल्या मोरवंची तालुका मोहोळ येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका 76 वर्षीय वृद्धाचे निधन झाले होते. याबाबतची माहिती कुटुंबियांना कळवण्यात आली, परंतु पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार दिला. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. बाप म्हणायला लाज वाटते असे सांगून मुलाने पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच बेवारस आहे अशी नोंद करा असा निरोप वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्था चालकाकडे त्याने दिला. तसेच अंत्यदर्शनासाठी येण्यासही मुलाने नकार दिला. यामुळे संस्थेनेच पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यामुळे मुलाची मानसिकता कशी झाली आहे याचा अंदाज आपल्याला येईल. याबाबत मुलगा म्हणाला की त्यांना कोणीही नाही असं सांगा आणि बेवारस म्हणून नोंद करा, तसेच अंत्यसंस्कार उरका असेही ते म्हणाले. वृद्धाश्रमात मयत झालेल्या वृद्धाच्या मुलाने पित्याचे शेवटचे तोंडही पाहिले नाही. मृत वृद्ध आजोबा मोरवंचित प्रार्थना फाउंडेशन मार्फत मोफत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते. त्यांच्या मागे 2 मुलं आणि वृद्ध पत्नी असा परिवार आहे, परंतु कौटुंबिक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहायला आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान अंत्यसंस्कार झालेले आजोबा हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे होते. हयात असताना ते मिळेल ते काम करायचे. अनेक वर्षांपासून त्यांचा कुटुंबाशी फारसा संबंध नव्हता. कधी कधी ते घरी पैसे नेऊन द्यायचे अशी माहिती समोर आली आहे.